गुरुचरित्र पारायण अध्याय 15 मराठी भावार्थ। श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला, त्यामुळे अनेक लोक त्यांचे वचनी लागले। आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले। त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते। सारे शिष्य हो पाहत होते। नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले। स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो, म्हणूनच श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले। सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले। सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले। तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात। श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदांमध्ये व शास्त्रातही सांगितले आहे। तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात, 5 दिवसापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये। संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे। असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महत्त्वे सविस्तर समजावून सांगितले। आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हाजवळ यावे। बहुधान्य नाम संवत्सर आले आहे की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ, तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्री गुरुने उपदेश केला। तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे। जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीस अखंड नरक यातना भोगतो। तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो। शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरुने त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तेथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले। नंतर श्री नृसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 15 श्री गणेशाय नमः। एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली परियसा। साधू असाधू धूर्त सकडी समस्त येती श्री गुरु जवडी। वर्तमानी खोटाकडी सकळे शिष्य होऊ मनती, तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक। वर मागतील सकडिक नाना याती येऊनिया, विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर। पाहुनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परियसा। सकळ शिष्या बोलावुनी निरोप देती नृसिंह मुनी। समस्त तीर्थे आचरुणी यावे भेटी श्रीशैल्य। एकोणी श्री गुरुचे वचन समस्त शिष्या धरती चरण। कृपामूर्ती गुरुराणा का उपेक्षिती आम्हासी। श्री गुरु म्हणती शिष्याशी, तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत। चतुर्थाश्रम घेऊनी आचरावे तीर्थभुवनी, तेने मनी स्थिर होऊनी मग राहावे एक स्थानी। बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्रीशैल्यासी, तेथे आमच्या भेटीसी यावे तुम्ही सकडिक हो। शिष्य म्हणती श्री गुरुस, तुमचे वाक्य आम्हा परिस। जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी। जावे आम्ही कवन तीर्थे निरोप द्यावा गुरुनाथा। तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामी या। एकोणी शिष्याचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन। निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्याशी। या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात, तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भगीरथीची। यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती, देव नदी कृष्णा वेणी ख्याती। असती नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीसी, शरयू आणि गोमतीसी। वेदिका नवी कौशिकेशी नित्य जला मंदाकिनी। जेथे नदी संगमासती तेथे स्थान पुण्यामिती। त्रिवेणी स्थान फळे असती नदी संगमे स्नान करा। बदरी तीर्थी नारायण नदी असती अति पुण्य। कुरुक्षेत्री करा स्थान अनंतर शैल्य यात्रेसी।
देव नदी म्हणजे एक, असे ख्याती भूमंडळीक. 15 गावे तटाक, यात्रा तुम्ही करावी. मरुद्द रुद्धा नदी थोर, असी क्रिम धुमतीर. पयस्वती द्रुतवत तीर, तटाक यात्रा तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी, श्रीरंग पद्मानाभेश्वरी. पुरुषोत्तम मनोहरी, नेमिशरण्य तीर्थ असे. पुष्कर तीर्थ विरोचिनी, सनिहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे गुणी, गंगा तीर्थ स्नान करा. अयोध्या मथुरा कांचीसी, द्वारावती गयेसी. शालग्रामा तीर्थासी, शबलग्राम मुक्तिक्षेत्र. गोदावरी तटाकेसी, योजने 6 परियसी. तेथील महिमा आहेसी, वाजपेय तितुके पुण्य. अमरजा संगमात, कोटी तीर्थे असती ख्यात. वृक्ष असे अश्वस्थ, कल्पवृक्ष तोची जाना. तया अश्वस्थ सन्मुखेसी, नृसिंह तीर्थ परियेसी. तया उत्तर भागेसी, वाराणसी तीर्थ असे. पांडुरंग मातुलिंग, क्षेत्र बरवे पुरी गानग. तीर्थ असता तथा चांग, अष्टतीर्थे मनोहर. तेथे जे अनुष्ठान करती, तया इष्टार्थ होय त्वरिती. कल्पवृक्ष आश्रयती, काय नोहे मनकामना. तृंगभद्रा वरदा नदी, संगमस्थानी तपोनिधी. मलप्रभा संगमी आधी, पापे जाती शतजन्माची. श्रीहरासी बृहस्पती, एता तीर्थ संतोषती. समस्त तीर्थी भागीरथी, येऊनिया ऐक्य होय. कन्यागती कृष्णे प्रती, त्वरित येतो भगीरथी. तृंगभद्रा तुडागती, सुरनदी प्रवेश पर्यसा. कन्या राशी सूर्य येता, मलप्रभा कृष्णा संयुक्ता. सर्वजन स्नान करिता, ब्रह्महत्या पापे जाती. भीमा कृष्णा संगमेसी, स्नान करिता पर्यसी. 60 जन्मा विप्रवंशी, उपजे नर पर्यसा. लिंगालयी पुण्य द्विगुण, समुद्र कृष्णा संगमी अगण्य. कावेरी संगमे 15 गुण, स्नान करा मन भावे. समस्त तीर्था समान, असे आनिक कुंभकोण. कन्याकुमारी दर्शन, मत्स्य तीर्थे स्नान करा. पाक्षी तीर्थ असे बरवे, रामेश्वर धनुष्य कोटी नावे. कावेरी तीर्थ बरवे, रंगनाथा सनिध्य. पुरुषोत्तम चंद्र कुंडेसी, महालक्ष्मी कोल्हापुरासी. कोटी तीर्थ परियसी, दक्षिण काशी करविस्थान. तया सनिध्य असे ठाव, कोल्हा ग्रामे नृसिंहदेव. परमात्मा सदाशिव, तोची असे अप्रत्यक्ष. भिल्लवडी कृष्णातीरी, शक्ती असे भुवनेश्वरी. तेथे तप करती तरी, तेची ईश्वरी ऐक्यता. पुढे कृष्णा प्रवाहात, अमरापूर असे ख्यात. पंचगंगा संगमास्थान, प्रयागाहून पुण्य अधिक. विश्वामित्र ऋषी ख्याती, तपस्थान भगवती. तेथे समस्त दोष जाती, मलय प्रभा संगमी. कपिल ऋषी विष्णुमूर्ती, प्रसन्नयासी गायत्री. श्वेतशृंगी प्रख्याती, उत्तरवाहिनी कृष्णासे. तया स्थानी स्नान करती, काशीहुनी शतागुणिता. एक मंत्र तेथे जपता, कोटी गुणे फळ असे. आणि कसे तीर्थ बरवे, केदारेश्वरा ते पहावे. पिठापुरी दत्तात्रेय देव, वास असे सनातन. काय सांगू तीर्थ थोरी, प्रख्याते नाम मणिगिरी. सप्त ऋषी प्रीती करी, तप केले बहुदिवस. अहो महाबळाचे दर्शन, 60 यज्ञ पुण्य जान. श्रीगिरीचे पाहता चरण, नवे जन्म मागू. संक्रांती कर्काटक धरुनी, त्याजावे तुम्ही मास दोन्ही. नदी तरी वास करोनी, राहता त्यासी दोष नाही. तयामध्ये विशेष, त्याजावे 3 दिवस. रजस्वला नदी सुरस, महानदी येणे परी. ग्रीष्मकाळी सर्व नदीस, रजस्वला 10 दिवस. वापी कूप तटाकास, 1 रात्र वर्जावे. नवे उदक ज्या दिवशी, येता ओळखा रजस्विलेसी. स्नान करिता महादोषी, येणे परी वर्जावे. साधारण तुम्हासी, सांगितली तीर्थे पर्यसी. जे जे पाहाल दृष्टीसी, विधिपूर्वक आचरावे. एकोणी श्री गुरुचे वचन, शिष्य सकळ करती नमन. गुरु निरोप घेऊन, निगती शिष्य सकळिक. सिद्ध मने नामधारकासी,
निरोप घेऊन श्री गुरुशी शिष्य गेले यात्रेसी. राहिले श्री गुरु गोप्य रूपे. श्री गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊन सावधानु. जे ऐकती भक्तजनु लादती चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम पंचोदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेया परमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.